नमस्कार मित्रांनो, धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत। बालमित्रांनो, आज मी तुमच्यासाठी स्वामी विवेकानंद या विषयावर 10 ओळी सुंदर असा निबंध घेऊन आलेले आहे। चला तर करूयात सुरुवात। स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता येथे झाला। त्यांचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त होते। त्यांचे वडील विश्वनाथ दत्त हे कलकत्ता उच्च न्यायालयाचे प्रसिद्ध वकील होते। त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते। स्वामी विवेकानंद हे थोर भारतीय। स्वामी विवेकानंदांनी 1 मे 1897 रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना केली। त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो। त्यांनी वयाच्या 25व्या वर्षी घर सोडले व संन्यासी बनले। त्यांनी शिकागो येथे केलेले भाषण खूप प्रसिद्ध आहे। त्यांचा मृत्यू 4 जुलै 1902 रोजी झाला। धन्यवाद मित्रांनो, जर तुम्हाला हा निबंधाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत। तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या। टेक केअर, बाय बाय।